मी स्वतः गोवासी सुनील वसंत कामतेकर मुकामपूर ठाणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी मला पदभार करताय माझे भाऊ अनिल वसंत कामतेकर तसेच पदभार करताय विघ्नेश धळेश्री आणि माझी कोरस मंडळीची नावं घेत बसत नाही कारण एवढी जर नावं घेत बसत तर मला वाटतं पाहिजे बाहेर भजन जसे काय त्याच्यापेक्षा माझी मंडळी खूप मोठी आहे ठीक आहे असं तसेच माझे परममित्र आणि आजच्या रात्रीपुढे वादेली सन्माननीय संदीपी पुजारे बुवा मुकामपूर नाडक तालुका जिल्हा सिंधुदुर्ग त्यांना पदभार करताय संकेत राहुल तसेच आम्हा दोन्ही कोण माहिती निमंत्रित ज्यांनी केलं ते माझे मित्र प्रशांत साड माझे गुरुबंधू असते शरद पारकर सावळाराम पारकर मंगेश पारकर यांनी सर्वजणांनी मिळून आम्हा दोन्ही कोण निमंत्रित केल्याबद्दल त्यांचा आम्ही सदस्य आभारी आहोत त्याचप्रमाणे माझी ग्रामदेवता माझी माऊली घराडीत देवी तसेच माझे गुरुजी संतोषी सिद्धेकर यांना वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ देवता सरस्वती आणि माझे जमलेले मायबाप यांचे आशीर्वाद घेऊन आमचे पारंपरिक जबाबदारीच्या शेवटी सामन्याला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. काहीतरी गाणं म्हटलं हा पवाडा म्हटलं आणि एवढ्या आवाजात बुवा गुंगून दाखवा पण बुवांना माहिती नाही ठीक आहे बुवा माझ्याबरोबर नवीन आहे असो ते चालायचं पण बुवा माझ्याबरोबर जर आवाजाची पैस लावला तर पिवळा पट्टा मारल्याशिवाय तुम्ही घरी जाणार नाही एवढं नक्की
प्रथमारंभी प्रथमारंभी सकळ सिद्धिका दाता चतुर्भुज परिशुद्धय चतुर्भुज परिशुद्धय नकळे पाय वर्णिता नकळे पाय वर्णिता देव नटला गौरी बाळ देव नटला गौरी पायी बांधुनी घालूया भोळ पायी बांधुनी घालूया नारद तुंबर सहित विघ्नाची सुटला कुंडली गरला आपल्याला तर काहीतरी शिकायला मिळत असं कारण
मनुष्य जन्माला आल्यापासून अगदी मरेपर्यंत शिकतच राहणार, किती काय आपटा. मग यांच्याकडून मला काहीतरी शिकायला भेटेल म्हणून मी बारी घेतली, पण बुवाने तसं काही शिकायला काही दिलंच नाही. अगदी त्यांनी बसल्यापासून शरीरावरच ते चालू केले ते अगदी शेवटपर्यंत. जर तुम्हाला शरीर मला जर एवढं अडचणीचं वाटत असेल तर तुमचं शरीर जर तुम्ही वाढवा ना. लागताय कोणाला? माणूस स्वतः शरीर वाढवू शकतो. बरं अशी परिस्थिती झाली, खरं सांगायचं की तुम्हाला, इथे आम्ही जेव्हा मगाशी उतरलेलो गाडीतून तेव्हा आमचा पोरगा जरा छोटा आहे बघा. तो म्हणतो पप्पा ह्या म्हणतो बारक्या बुवाबरोबर म्हणतो तुम्ही बारी करणार. म्हटलं बारका कोण आहे? म्हटलं बारका नाही, ते खूप मोठा जनावर आहे. जवळजवळ 50-55 क्रॉस केली आहे त्यांनी, पण ते वाटतात म्हटलं बारके. म्हटलं असं आहे का? ठीक आहे म्हणतो, असू दे पण जास्त काय म्हणतो त्यांना बोलू नको. कोणीतरी लहान चेडवा म्हणतो जास्त बोलायला बरं नाही, रडत राहताना. अशी परिस्थिती. डबल बारी म्हटल्यानंतर वाद हा येतो. कारण डबल बारी कशाला म्हणतात? डबल बारी म्हणतात ते एकमेकांचं सांघिक वाद. दोन बुवांमध्ये सांघिक वाद घालणे म्हणजे डबल बारी. दुसरा काय त्याचा अर्थ नाही. फक्त पब्लिकांना खुश ठेवायचं म्हणजे डबल बारी. नाही तर दोघांच्या तोंडून नामस्मरणच असणार. तर देवाचं नामस्मरण, परमेश्वराची भक्ती, त्याच्यानंतर मनोरंजन. बरोबर नाही? वाजवताना तू कमीच वाजव, कारण तू गाडीतून गड्यातनं अगदी दमून आलेला आहेस. उगाच तरी पैसे काय मी तुला काय जास्त देणार नाही, कमीच देणार. त्याच्यामुळे त्या पद्धतीने माझं तुम्हाला अगदी तुझी आता इच्छा काय करायचं. तर तुम्हाला एक तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, आम्ही डबल वाऱ्या करतो किंवा सिंगल वाऱ्या करतो. खरं सांगायचं तर जे आम्ही बिदागी घेतो किंवा सुपारी घेतो म्हणा, ते आमचं मंडळ एकही रुपया खर्च करत नाही. कारण जे आमचं मंदिर आहे, भराडी देवीचे मंदिर, पूर्ण पोरांचं म्हणजे मुलांचं जे लक्ष असतं ते मंदिर कसं उभं राहायचं, जीर्णोद्धार पूर्ण कसा होईल याच्याकडे लक्ष असतं. आणि हे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, एखादाच माणूस कोणतरी तुमच्यातला कोणतरी असेल की बाबा 500-1000 जर देणारा मंदिरासाठी, तर अगदी सरकुशीत द्या. त्या आमच्या मंदिराच्या पेटीत जमा होतील आणि तुमच्याकडे त्याची पावती भेटेल. धन्यवाद. अगदी बुवांसाठी सुद्धा, बुवानी कुणाचं जातात तर 10,000 दिल्यानंतर तरी पण चालतील. Mabadani dapa,